विचार कर रोनक, आपण असे काय करू शकतो की आपली या प्रकरणातून सुटका होईल? थोडा वेळ विचार केल्यावर केक केक रोनक आनंदाने ओरडला. त्याने अश्रू मनगटाने पुसून टाकले. या अशा परिस्थितीत तुला केक खायचाय इडियट? नो ब्रदर. या बंगल्यात जे कोणी आले त्यांच्याकडे इथले ते पांढरे भूत काहीतरी मागत असणार. म्हणजे ते त्यांची परीक्षा घेत असणार. जो नापास तो खल्लास. रोनक म्हणाला, चायला आजच पेपर संपले, आता भूतही परीक्षा घेते साले. स्वतःच्या केसांवरून हात फिरवत मोहित म्हणाला, तसे नाही भाई, हे भूत केक मागते, पण केक संपला असणार ना. छे रे. हॉटेलातून आणलेले थंडगार जेवण खाण्याकडे लक्ष होते की आपले? अजून अर्ध्यापेक्षा जास्त केक उरलाय. देऊन टाकू केक त्या हरामखोराला. सिर सलामत तो केक हजार. जगलोच तर माझ्या दर वाढदिवसाला एक केक ठेवून जाईन इथे. पण तो साला स्वतः केक का घेत नाही? पहिली गोष्ट म्हणजे तो आपली परीक्षा घेत असणार, किंवा कदाचित आपण दिल्यावरच तो केक खाऊ शकत असेल तर. आता बंगल्यात शांतता होती. सुरुवातीला हळूच बाहेर डोकावून पाहिल्यानंतर बाहेर काहीही धोका नसल्याची खात्री झाल्यावर ते पायऱ्या उतरून खाली आले. खाली आता विक्रमचा मृतदेह दिसत नव्हता. इतकेच काय, जमिनीवर पडलेले त्याचे रक्तही गायब झाले होते. बॉक्समध्ये असलेला केक मोहितने बाहेर काढला आणि पायऱ्यांजवळ नेऊन ठेवला आणि पुन्हा त्यांच्या चटया पडलेल्या होत्या तिथे येऊन उभा राहिला. हे बघ, तू जो कोणी असशील, केक हवाय ना तुला? ये आणि घेऊन जा. हा केक आम्ही तुला अर्पण करत आहोत. आमची सुटका कर, आम्हाला जाऊ दे. मोहित ओरडला. अचानक जोरजोरात हसत अवखळ पोरासारखा तो पांढरा मोठ्या डोक्याचा माणूस पायऱ्या उतरत खाली आला. पटकन केक उचलून घेऊन गेला. रोनक दाराकडे धावला, मात्र दरवाजा काही उघडला नाही. धोका झालाय भाई आपल्यासोबत. केक घेऊन गेला आणि दरवाजाही नाही उघडला त्याने. अचानक भिंतीमध्ये असलेला प्रकाश नाहीसा झाला आणि बंगल्यात काळोख पसरला. पायऱ्यांवरून काहीतरी खाली येत होते. असंख्य टप टप पावलांचा आवाज येत होता. मोहित पायऱ्यांपासून दूर झाला आणि रोनक उभा होता तिथे. बंगल्याच्या दाराकडे जाऊन तो त्याच्या शेजारी उभा राहिला. त्यांना दिसले त्या असंख्य मेणबत्त्या होत्या. त्यांना कोळशासारखे पांढरे पाय होते. ते लहानसे पायही तुलनेने फारच मोठा आवाज करत होते. साऱ्या पायऱ्या त्या मेणबत्त्यांनी व्यापून टाकल्या होत्या. चालत चालत त्या हॉलमध्ये आल्या. एकीकडून समोरचा संपूर्ण रस्ता व्यापून टाकत त्या दोघांकडे मेणबत्त्या सरसावू लागल्या. मोहित आणि रोनक ओरडू लागले. ते त्या दाराकडे वळले आणि सर्व शक्तीनिशी दरवाजा स्वतःकडे ओढू लागले. स्वतःला वाचवण्याच्या तीव्र इच्छेमुळे असावे, पण यावेळी दरवाजा उघडला. दोघे एकदाही मागे वळून न बघता बंगल्याच्या बाहेर पडले. मग गेट उघडून ते त्या बंगल्याच्या परिसरापासून दूर दूर जाऊ लागले. असेच केव्हा तरी थकून ते जमिनीवर बसले. नशीब नशीब, वाचलो आपण. रोनकची बोबडी वळत होती. मग धापा टाकत कसाबसा मोहित म्हणाला, नशीब चांगले आहे म्हणून तर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी वाढदिवस आला, आणि नशीब चांगले चांगले म्हणून आपण वाचलो ना. रोनकही हसला. त्यांच्या हाताला काहीतरी लागले. अंधारात मोहितला ते नीट दिसत नव्हते. गिफ्ट बॉक्स. रोनक म्हणाला, भाय खरंच नशीब हा. आता या गिफ्टमध्ये जे निघणार ते तुलाच देणार. रोनकने गिफ्ट उघडले आणि त्यातून सपासप 5 चाकू उसळले आणि त्याच्या चेहऱ्यात घुसले. तो जमिनीवर पडला. तो चाकू स्वतः हालचाल करत त्याच्या चेहऱ्यात आणखी खोलवर शिरत होते आणि तो ओरडत होता. अंधार नाहीसा होऊन प्रकाश पसरला होता. भाय भाय, मला मरायचं नाही भाय. त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्येही चाकू शिरले होते. 2 कपाळात आणि 1 गालामध्ये शिरला होता. मोहितने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. गालात शिरलेला चाकू काढायचा प्रयत्न केला खरा, पण त्याच्या मुठीतून अणकुचीदार सुया बाहेर पडल्या आणि त्यांनी त्याच्या हाताला जखमी केले. ओरडत मोहित मागे सरकला. त्याच्याने रोनकची अवस्था बघवेना.
आजूबाजूला पाहिल्यावर समजले तो अजूनही वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत होता. भिंत पूर्वीप्रमाणे चकाकत होती. त्या खोलीतच त्याला स्वतःचा चाकू पडलेला दिसला. भीती, संताप या दोन्ही भावना त्याला एकाच वेळी जाणवत होत्या. जमिनीवर पडलेला चाकू उचलून घेत आणि कोपऱ्यात पडलेले खुर्चीचे पाय उचलून घेत तो खोलीच्या बाहेर पडला. साला खेळ खेळतोय आमच्याशी. तावातावाने पुन्हा खाली जाऊ लागला. खाली आल्यावर त्याला चटयांजवळ तो पांढरा माणूस उभा दिसला. दात ओठ खात तो त्याच्याकडे धावला. तो उड्या मारत, टाळ्या पिटत हसत होता. हातातला खुर्चीचा पाय त्याने त्याच्याकडे जोरात भिरकावला. डोक्याला जोरात बसताच तो माणूस डोके पकडून जमिनीवर बसला. हातातल्या चाकूने एकानंतर एक सपासप वार करत त्याने त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत त्याचे ओरडणे शांत होईपर्यंत वार करणे तसेच सुरू ठेवले. अचानक त्याला पाठीत कळ जाणवली. मागे हात नेला तर लाकडी स्पर्श जाणवला. म्हणजे मगाचा खुर्चीचा पाय आता त्याच्या पाठीत शिरला होता. जमिनीवर पडलेला पांढरा माणूस गायब झाला होता. आता त्याच्या हातातला चाकूही वळवळत त्याच्या हातातून निसटला, जमिनीवर पडला आणि मग उसळी मारत त्याच्या पोटात शिरला. पाठीची त्वचा फाडत तो लाकडी पाय त्याच्या शरीरातून वळवळत जाऊ लागला. रडत ओरडत त्यानेही केव्हा तरी जीव सोडला. त्याला मरताना बघणाऱ्या पांढऱ्या माणसाने त्याच्या निष्प्राण देहाचा पाय पकडला आणि ओढत समोरच्या खोलीकडे घेऊन जाऊ लागला. त्याने तो दरवाजा सहज उघडला. खोलीच्या मध्यभागी असलेल्या काळ्या कुट्ट खड्ड्यात मृतदेहाला भिरकावताच खड्डा अदृश्य झाला. टाळ्या पिटत तो बाहेर आला. खोलीच्या मध्यभागी मांसाचा मोठा केक पडलेला पाहून तो उड्या मारत हसू लागला. हॅपी बर्थडे, आज माझा हॅपी बर्थडे, मला केक, हाच माझा केक, असे म्हणत तो केकवर तुटून पडला. एका आठवड्यानंतर सुरेश त्या बंगल्यावर आला. त्याचे मित्र सापडले नाही म्हटल्यावर त्यांचे काय झाले असणार हे त्याला समजले होते. परीक्षांच्या सुरुवातीला जेव्हा तो 2 आठवड्यासाठी त्याच्या गावी गेला होता तेव्हा त्याच्या गावातल्या एकुलत्या एक मित्राने त्याला आव्हान दिले होते. गावातल्या झपाटलेल्या बंगल्यात जाऊन त्या वेड्या उम्याच्या खोलीतून काहीतरी वस्तू आणायची. उम्याच्या आईवडिलांना बऱ्याच प्रयत्नानंतर उमेश झाला होता. मात्र तो दिसायला विचित्र आणि बुद्धीने कमजोर असल्याने गावात त्याला सारे वेडा उम्या म्हणत, त्याची टिंगलटवाळी करत. गावातले समजदार लोक म्हणत की कदाचित त्याला समजून घेणारे मित्र भेटले असते तर जरी दिसायला तो जन्मतः वेगळा असला तरी चांगल्या संगतीने त्याचा बौद्धिक विकास सामान्यरित्या होणे शक्य होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. उमेशची सारखी होणारी टिंगल बघून त्याच्या आईवडिलांनी शेतातल्या बंगल्यात राहायचा निर्णय घेतला. नंतर म्हणे वेड्या उम्याच्या वाढदिवसाला त्याच्या बापाने केक आणला. त्याला तो खूप आवडला. एकदा काय झाले काय माहीत, पण केक द्यायला एक माणूस गेला आणि रस्त्यात त्याचा अपघात झाला. जर जखमी अवस्थेत तो उम्याच्या घराकडे गेला. दरवाजा उघडणारा स्वतः उम्या होता. रक्त पाहून तो बावचळला आणि त्याने त्या माणसाच्या नरडीचा घोट घेतला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट आईबापांनी लावली खरी, पण त्यानंतर तो मानवी माणसाला केक म्हणू लागला आणि त्याचे वेडे आईवडील प्रचंड कुशलतेने पोरासाठी केकचा बंदोबस्त करू लागले. एके दिवशी हे उघड झालेच. गावातल्या लोकांनी मारून मारून त्याच्या आईवडिलांचा खून केला. पण उम्या कुठेच दिसला नव्हता आणि दिसलाही नाही. घरात शोधाशोध केल्यावर लोकांना बऱ्याच काळ्या जादूशी संबंधित वस्तू दिसल्या. सुरेशचा चेहरा असा होता की त्याच्याकडे पाहून कुणालाही तो डरपोक, कमजोर वाटायचा. हा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्याने ते सायंकाळी उमेशच्या घरी जायचे आव्हान स्वीकारले. बंगल्यात गेल्यावर उम्याची खोली शोधून काढायला त्याला वेळ लागला नाही, कारण दारावर मोठे मोठे केकचे चित्र चिकटवलेले होते. त्या खोलीतल्या पलंगाखाली एका पेटीत त्याला छोटा केक दिसला.
पण तो खरा केक नव्हता. दगडाला केकचा आकार देण्यात आला होता. तो केक त्याने खोलीच्या बाहेर येताना सोबत आणला आणि मित्राला दाखवला. मित्राची खात्री झाली की सुरेश दिसतो तेवढा डरपोक नक्कीच नव्हता. घरी आल्यावर त्याने त्याच्या खोलीतली फरशी बाजूला सारून तिच्यात एक ट्रॉफीसारखा तो केक ठेवून दिला. तिथे इतरही त्याच्या वस्तू होत्या. हा त्याचा सिक्रेट कप्पाच होता. मग काही दिवसांनी तो घरी एकटा असताना रात्री त्याला सुरुवातीला शेजारच्या खोलीतून आवाज आले. बाहेर जायचा प्रयत्न केला तर दरवाजा उघडेना. नंतर त्याला वेडा उम्या दिसला. पळत स्वतःच्या खोलीत जाऊन त्याने फरशी बाजूला केली. पाहून त्याचा थरकाप उडाला. केकमधून असंख्य मुळ्या बाहेर पडल्या होत्या आणि जमिनीतून त्या कदाचित घराच्या भिंतीतही शिरल्या असाव्यात. त्याला कळून चुकले की जमिनीच्या संपर्कात आल्याने याची अशी वाढ झाली होती. त्याने सर्व शक्ती लावून तो केक उपटून जमिनीपासून अलग केला आणि घरातले वातावरण सामान्य झाले. सुरेशने विचार केला, त्याच्या आईवडिलांनी उम्याला अमर करायचा विधी केला असावा व त्याला केकमध्ये रूपांतरित केले असावे का? मात्र त्यांनी त्याला जमिनीत टाकण्याऐवजी पेटीत कैद केले असावे. त्यामुळे त्याची वाढ झाली नसावी की उम्याने जन्मच सैतानाच्या रूपात घेतला होता. त्याचे साधे भोळे आईवडील काळी विद्या कसे शिकले? त्याने त्यांना स्वतःचे हस्तक बनवले होते का? शक्यता अनेक होत्या पण उत्तर नव्हते. मग त्या केकला जमिनीपासून अलग केल्यानंतर त्याने त्याला स्वतःच्या एका पेटीत ठेवले. सुरेश सुरुवातीला एकटा रूमवर राहत असे, पण त्याने स्वतःहून मोहित, रोनक आणि विक्रमला खोलीवर आणले आणि जणू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली. कारण ते आल्यापासून तो अभ्यासात प्रचंड विचलित झाला होता. पहिल्या वर्षाच्या दोन्ही सेमिस्टरमध्ये तो पहिला आला होता. मात्र दुसऱ्या वर्षी हे किडे रूममध्ये आले आणि त्याच्या अभ्यासातला परफॉर्मन्स घसरला. अर्थात तो स्वतःहून त्यांना रूममधून जा असे सांगूही शकत नव्हता. मग केक पाहून त्याला कल्पना सुचली. परीक्षेच्या 2 दिवस आधी तो शहरात आला. हा बंद असलेला बंगला त्याला ठाऊक होताच. त्याच्या तळघरात त्याने मातीशी संपर्क होईल अशा रीतीने केक ठेवला. परीक्षा झाल्यावर मुद्दाम खोटी कथा त्यांना सांगितली. आवेशात असलेला मोहित तिथे जाणार याची त्याला खात्री होतीच. मग त्यानुसार ते तिघे संपले. आता तो मस्तपैकी एकटा खोलीत राहणार, अभ्यास करून पुन्हा पहिला क्रमांक मिळवणार. पण त्याआधी केक पुन्हा मिळवायला हवा. भविष्यात अडचण आल्यावर केक पुन्हा कमी येऊ शकतो. मात्र बंगल्यात शिरताच दरवाजा बंद झाला. पायऱ्यांवर त्याला वेडा उम्या टाळ्या वाजवताना दिसला. उमेश, धन्यवाद मित्रा. आपण मित्र आहोत, राईट? तो स्मित हास्य करत म्हणाला. हो हो मित्र, आपण मित्र नाही, आपण भाऊ. मी उमेश, तू सुरेश. माझा बर्थडे आज, पण माझा बर्थडे, तो म्हणाला. सुरेश हसला. हो हो, रोज तुझा बर्थडे. गुड बॉय. भावाकडे ये बघू. आता आपण इथून दूर जाऊ, तो त्याच्यासारखा बोलत म्हणाला. त्याने एका हातात लाल दोरी पकडली आणि फुगा वर हवेत उडत होता. तो पटापट पावले उचलत उमेश जवळ आला. त्याने उमेशच्या खांद्यावर हात ठेवला. अर्थात त्याला किळस येत होती, पण त्याचा विश्वास जिंकल्यावर मगच तळघरात जाऊन केक जमिनीपासून अलग करता येणार होता. पाहता पाहता फुगा हळूहळू सुरेशच्या चेहऱ्याजवळ आला आणि फटकन फुटला. त्याच्यातले द्रव त्याच्या तोंडावर उडाले. भयंकर वेदना होऊ लागल्या. तो जमिनीवर पडला. गदागदा लोळू लागला. मग ओठ एकमेकांना घट्ट चिकटले. नाकपुड्या बंद होऊ लागल्या होत्या. मरता मरता सुरेशला कळून चुकले. ठरवले असते तर पहिल्याच रात्री वेडा उम्या त्याला मारू शकत होता. पण उम्या वेडा नव्हता. त्या घरात त्याची वाढ झाली असती तरी कदाचित तिथे त्याला जास्त भक्ष्य मिळाले नसते किंवा तिथे धोके जास्त असले पाहिजेत. म्हणून त्याने त्याचा वापर एका योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी करून घेतला. लवकरच सुरेशने तरफडत जीव सोडला. त्याला मरताना पाहून उम्या टाळ्या पिटत हसला. त्याचा मृत्यू झाल्यावर मृतदेह तो समोरच्या खोलीकडे नेऊ लागला.
खड्ड्यात मृतदेह टाकला आणि बंद झाला की त्याला केक खायला मिळणार होता.